श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 21 नोव्हेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 20 डिसेंबरला शनी अमावस्येच्या दिवशी या महिन्याची समाप्ती होणार आहे। ज्या प्रकारे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो, तितकेच महत्त्व या मार्गशीर्ष महिन्याला देखील दिले जाते। मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा महिना म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या महिन्यात केले जाणारे दान, स्नान, पूजा, व्रत हे विशेष फलदायी मानले जातात। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व दिले जाते। या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे लक्ष्मी आणि विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस मानले जातात। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते। या दिवशी केलेल्या महालक्ष्मी व्रताने घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव येते। हे व्रत केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्ययुगाची सुरुवात झाली होती, म्हणून हा महिना अतिशय पवित्र आणि सात्विक मानला जातो। या महिन्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण जे काही व्रत करतो, जी काही सेवा करतो, जे किंवा उपाय करतो, तर ते खूप फलदायी ठरत असतात। त्या सेवेचं, त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु घरामध्ये आणा ही एक वस्तू। ही वस्तू घरात आणल्याने चहूबाजूने पैसा येऊ लागेल, घरात काही लक्ष्मी कायम नांदेल आणि घरातील गरिबी, दरिद्रता संपून सुख, शांती, समृद्धी नांदेल। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्या घरामध्ये आणायची आहे? यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी, पहिल्याच गुरुवारी शक्य असेल तर ह्या घेऊन या घरी तुम्ही। आणि पहिल्या गुरुवारी जर नाही तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणत्याही गुरुवारी घेऊन येऊ शकता। तर मार्गशीर्ष महिन्यातल्या आता बघा, ही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती लक्ष्मीकारक आहे। ही वस्तू मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खरेदी केल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहते। ती आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होते। यामुळे आपल्या घराची वर्षभर आर्थिक भरभराट होत असते, कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरात नेहमी अखंड लक्ष्मी वास करेल। आता तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करत असाल तर किंवा नसाल तरीही ही वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे, परंतु तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक घरामध्ये एका तरी सुवासिनीने हे व्रत अवश्य करावं। कारण स्वतः माता लक्ष्मीने पद्यपुराणात सांगितले आहे की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करेल तो सदैव सुखी राहील आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे व्रत जे आहे ते अवश्य करायचं आहे। तसेच या व्रतासोबतच अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या देवघरामध्ये अवश्य ठेवायच्या आहेत। आता या वस्तू आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या देवघरामध्ये का ठेवायच्या आहेत
आहेत. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्या घरात टिकत नसेल, काही ना काही कारणाने तो घरातून पैसा निघून जात असेल आणि बघा तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल, सतत तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील, इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, यासारख्या सगळ्या आर्थिक समस्या या वस्तूने दूर होत असतात. कारण ही लक्ष्मीप्रिय वस्तू आपण आणणार आहोत, त्यामुळे लक्ष्मीप्रिय वस्तू आणल्याने आपल्या घरामधील सगळ्या आर्थिक समस्या दूर होतात. आता बघा, या वस्तूमधील सगळ्यात पहिल्यांदा जी पहिली वस्तू आपल्याला घरात आणायची आहे ती म्हणजे कमलगट्ट्यांची बी. आता तुमच्याकडे कमलगट्ट्याची माळ असेल तर अतिशय उत्तम. ती माळ तुम्हाला पूजेमध्ये अवश्य ठेवायची आहे, कारण माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलावरती विराजमान आहे आणि कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं. जर लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असेल तर आपलं घर सोडून लक्ष्मी कधीही कुठे जात नाही. परंतु तुम्हाला जर 108 मण्यांची माळ खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही कमलगट्ट्याचा एक मणी म्हणजेच एक बीज जे आहे तर ते खरेदी करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणार आहात तर तिथे तुम्हाला ही जी बी आहे तर ती ठेवायची आहे आणि तिचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. आता ही कमलगट्ट्याची बी फक्त 5 रुपयांना मिळते किंवा 10 रुपयाला मिळेल. जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल. आणि बघा, ही गुरुवारी आपल्याला खरेदी करून आणायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे त्या म्हणजे कवड्या. आणि पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी 5 किंवा 7 किंवा 11 ह्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. कवड्या पांढऱ्यासुद्धा असतात. जर तुम्हाला पांढऱ्या कवड्या मिळाल्या, तुमच्या घरात पांढऱ्या कवड्या असतील तर त्यांना हळद लावून त्या पिवळ्या करायच्या आहेत आणि त्या पूजेमध्ये तुम्हाला अवश्य ठेवायच्या आहेत. किंवा तुम्ही मग पिवळ्या कवड्यांची खरेदी तुम्ही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये अगोदरच कवड्या असतील तर त्याच तुम्हाला पूजेमध्ये ठेवायच्या आहेत, नवीन घ्यायची गरज नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये अजूनही कवड्या नसतील तर तुम्ही कवड्यांची खरेदी अवश्य करायची आहे. कवड्या ह्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. या दिवशी तुम्ही विधिवत कवड्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घेऊन त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून पोटली तयार करायची आणि ही पोटली आपल्या उजव्या हातात घेऊन 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून ती पोटली पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरातील पैसा हा कायम टिकून राहतो. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती. जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य खरेदी करायची आहे. कारण ज्या प्रकारे लक्ष्मी धनाची देवी मानली जाते तशीच अन्नपूर्णा माता ही अन्नधान्याची देवी मानली जाते. म्हणून आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये, धनसंपत्ती ही कायम टिकून राहावी, यासाठी आपल्याला देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असायलाच हवी. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवश्य ती खरेदी करायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे श्रीयंत्र. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असतो आणि श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होत असते. म्हणून आपल्याला अवश्य श्रीयंत्राची खरेदी करायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये अगोदरच श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला गुरुवारी किंवा शुक्रवारी कुंकुमार्चन जे आहे ते अवश्य करायचं आहे. कारण बघा, महालक्ष्मीची सर्वात आवडती सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन. त्यामुळे तुम्हाला अवश्य श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावलं. जर तुम्ही तुमच्या देवघराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर अजूनही लक्ष्मीची पावलं लावली नसतील तर ती तुम्हाला अवश्य लावायची आहेत. आणि ही लक्ष्मीची पावलं जी आहेत ती तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खरेदी करू शकता आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती अवश्य लावायची आहेत.
कारण आपल्या मुख्य उंबरठ्यावरून दरवाजामधून लक्ष्मी आपल्या घरात येत असते। म्हणून तुम्हाला अवश्य या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी लक्ष्मीची पावलं खरेदी करून आपल्या घराच्या उंबरठ्यावरती लावायची आहेत। यामुळे माता लक्ष्मी आनंदाने आपल्या घरामध्ये वास करत असते। ही पावलं तुम्ही चांदीची किंवा बाजारामध्ये जी काही धातूची पावलं मिळतात ती तुम्ही आणली तरी सुद्धा चालतील। यानंतर पुढची वस्तू जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो। असा फोटो तुम्हाला खरेदी करायचा आहे ज्यामध्ये भगवान विष्णू झोपलेल्या अवस्थेत आहे आणि लक्ष्मी त्यांची पाय चेपत आहे। तर असा फोटो तुम्हाला नक्की खरेदी करायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करणार तर त्या पूजेमध्ये तुम्हाला हा फोटो अवश्य ठेवायचा आहे आणि त्या फोटोची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। बघा, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत ते तुम्हाला जाणवतील। तर ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खरेदी करून आणायच्या आहेत। तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु या वस्तू तुम्ही अवश्य खरेदी करा आणि त्या वस्तूंची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे। नक्कीच तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं फळ प्राप्त होईल आणि घरात कायम लक्ष्मी नांदेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तरी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। चला तर मग आता आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम महालक्ष्मी देवेन नमो नमः।